वैरागीतील विद्यामंदिर हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरणाचा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न. विद्यामंदिर हायस्कूल व कन्या प्रशाला तसेच ज्युनियर कॉलेज यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आज विभागीय जीएसटी अधिकारी आनंद खरटमल तसेच धाराशिवचे एपीआय सुदर्शन कासार यांच्या शुभहस्ते व विक्रीकर निरीक्षक रोहन गरड व नूतन कृषी उपसंचालक कुमारी प्राची श्याम गोवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. वैरागचे उपनगराध्यक्ष श्री निरंजन भूमकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा यामधील गुणवत्ताधारक तसेच शैक्षणिक गुणवत्ताधारक यांना विविध पारितोषिके, रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्ण वैद्य यांनी केले, तर संस्थेचे अहवाल वाचन अध्यक्ष भूषण भूमकर यांनी केले, तर दोन्ही प्रशालेचे अहवाल वाचन सुप्रिया पांगळ यांनी केले. पर्यवेक्षक राम कोळी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांची नावे सचिन डांगे व दत्तात्रय गिड्डे यांनी जाहीर केली. सूत्रसंचालन कविता कोरशेट्टी व आभार प्रदर्शन सचिन रेड्डी यांनी केले. प्रमुख पाहुणे आनंद खरटमल म्हणाले की शिस्त, मेहनत व जिज्ञासा हे विद्यार्थी जीवनाचा पाया आहे. अभ्यासाबरोबरच आपले छंद जोपासा. शाळा ही तुमच्या जीवनाची प्रयोगशाळा आहे. एपीआय सुदर्शन कासार म्हणाले की ध्येय बाळगण्यासाठी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे तसेच कष्ट व सातत्य हे आवश्यक आहे. रोहन गरड म्हणाले की शालेय पाया मजबूत असेल तर आपण कोणतेही यश मिळवू शकतो. नूतन कृषी उपसंचालक प्राची गोवर्धन म्हणाल्या की शिक्षकांचे मार्गदर्शन सर्व क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे आहे, त्यामुळे भविष्य घडवण्यासाठी तोच पाया आहे. या प्रसंगी अध्यक्ष भूषण भूमकर, सचिव निनाद भूमकर, चेअरमन मृणाल भूमकर, मुख्याध्यापक किशोर इंगळे, अशोक कदम, समद चौधरी, नगरसेवक नागनाथ वाघ, संचालिका प्रेरणा भूमकर, लीना भूमकर, प्राचार्य श्याम गोवर्धन, समीक्षा भूमकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वनाथ बिगरकोटे, हरीश उज्जनकर, बालाजी राऊत, सुनील खेंदाड, प्रवीण क्षीरसागर, देवेंद्र करणे, प्रताप माने यांनी परिश्रम घेतले.